साक्षी पंढरी करतात चिमणी. पोटकथेचे नाव आहे कावळा आणि चिमणी. एक होती चिमणी आणि एक होता कावळा. चिमणीचे घर होते मेणाचे, छोटेसे आणि खूप सुंदर. चिमणी सारखी कामात असे. आरशासारखं बसायला तिला मुळीच आवडत नसे. या उलट कावळ्याचे घर शेणाचे होते. घरात सगळीकडे पसाराच पसारा असे. कावळा दिवसभर चिवल्या कावल्या करायचा, बडबड करायचा. हा खोडकर कावळा कोणाला चावलायचा नाही. एक दिवस काय झालं, आकाशात मोठे मोठे काळे ढग आले. सोसायटीचा वारा सुटला. टपटप पाऊस पडू लागला. झाडे भिजली. कावळ्याचे घर शेणाचे होते, तेही पाण्यात धो धो वाहून गेले. कावळा काकडला. आता कुठे जावं बरं? एवढ्यात त्याला आठवलं, चिमणीचे घर आहेच की शेजारी. मग कावळा आला चिमणीकडे. चिवताई चिवताई दार उघड. चिवताई आतून म्हणाली, थांब, माझ्या बाळाला काजळ पावडर लावते, थोडा वेळ थांबून जा. कावळा पुन्हा येतो. घराची कडी वाजवतो. चिवताई चिवताई दार उघड. चिवताई आतूनच म्हणते, थांब, माझ्या बाळाला झोपवते, थोडा वेळ थांबून जा. इकडे कावळ्याला खूप भूक लागली होती. काय करतो बिचारा? एवढंच तोंड करून कुडकुडत उभा राहिला. चिमणीचे बाळ झोपल्यावर तिने दार उघडले. कावळा आत आला. कावळ्याला खूप थंडी वाजत होती. चिमणी कावळ्याला म्हणाली, तू बैस चुलीपाशी. कावळा चुलीपाशी बसला. चुलीवर होती खीर. कावळ्याच्या तोंडाला पाणी सुटले. त्याने थोडी थोडी करत सगळी खीर खाल्ली. थोड्या वेळात पाऊस थांबला. कावळ्याने घरट्याचे मागचे दार उघडले आणि फुरकन उडून गेला. असा तो आळशी आणि लबाड कावळा. तात्पर्य, केलेले उपकार कधीही विसरू नये. आळशी व घाणेरडी माणसे अपमानास्पद वागतात. धन्यवाद.